नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पैसा आर्थिक संकट दूर होण्यासाठी होळी दिवशी म्हणजे 24 मार्च 2024च्या दिवशी आपल्याला लक्ष्मी साधण्यासाठी कोणते कोणते उपाय करायचे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यांनाच असं वाटतं की आर्थिक अडचणी संपाव्या किंवा आर्थिक स्थैर्य आपल्याला लाभावं किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकावी, नांदावी, यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो. तर होळी दिवशी लक्ष्मी साधने केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे आर्थिक संकट आहेत ते नक्कीच थांबतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट होते असं म्हटलं जातं. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे काही लक्ष्मी साधण्याचे उपाय आहेत, तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फाल्गुनी पौर्णिमेलाच म्हणजेच होळी दहनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा सकाळी करायची आहे. सकाळी लवकर उठून घरामध्ये पूर्ण स्वच्छता करायची आहे. त्याचसोबत सकाळी बाहेर रांगोळी काढायची आहे, ज्या पद्धतीने आपण सडा रांगोळी करतो तशी. त्यासोबतच उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आपण ज्या दिवशी विशेष असा प्रसंग असतो त्या दिवशी हळदीचं लेपन करत असतो. हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. त्याचसोबत आणखीन एक उपाय म्हणजे आपण कणकेचा दिवा करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्हाला करणं झालं तर ठीक, नाही तर तुम्ही पणती लावू शकता, पण कणकेचा दिवाच करा, कारण की आपल्याला द्विमुखी दिवा असा लावायचा आहे. दोन त्याला तोंड असलेला दिवा बनवायचा आहे. एकच वात घ्यायची आहे, म्हणजे दोन वातीची मोठी एक वात करायची आहे आणि ती दोन्ही वातीला म्हणजे दोन्ही साईडला लावायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही राईचं तेल घालू शकता, म्हणजे मोहरीचं तेल घालू शकता आणि त्याच्यामध्ये तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे उंबऱ्याजवळ. आणि तो दिवा लावताना आपल्या घरामधली किंवा आपल्या आयुष्यामधली जी काही अडचण आहे ती आपल्याला अडचण बोलायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि ती अडचण जी आहे ती दूर होऊ देत असा आपल्याला संकल्प करायचा आहे. ही झाला पहिला संकल्प. त्यानंतर आपल्याला दुसरा म्हणजे लवंग जाळायची आहे. लवंग आणि कापूर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीची जेव्हा जेव्हा आपण साधना करतो, उपाय करत असतो, त्यावेळेला लवंगला खूप महत्त्व दिलं आहे. तर आपल्याला लक्ष्मीच्या जवळ किंवा तर फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळी दिवशी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. लक्ष्मी चालिसा किंवा लक्ष्मी स्तोत्र यातलं तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही 11 वेळा, नसेल शक्य तर 2 वेळा तरी कमीत कमी म्हणायचं आहे. त्याचसोबत आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे. लक्ष्मी पूजा करण्यासाठी आपण श्रीयंत्र किंवा श्रीयंत्र जे आहे लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्याचसोबत कवड्यांची माळ आहे, त्यासोबत कमळकट्ट्याची माळ आहे, यांची आपल्याला पूजा करायची आहे. तर पूजा करताना आपण लक्ष्मी किंवा श्रीयंत्रावरती आपण अभिषेक करतो. तर ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये नमः हा मंत्राचा जप करत किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकू आणि अभिषेक करू शकता. तर हे अभिषेक केलेलं कुंकू जे आहे ते आपण डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोज देखील तुम्ही जेव्हा बाहेर जाता किंवा घरातल्या लहान मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच तुम्ही हे कुंकू लावू शकता. परत ते देवांना लावायचं नाही, परंतु घरातल्या प्रत्येक जणांनी हे सकाळी कुंकू लावून गेलं तर त्यासोबतच आपल्या आरोग्याचं किंवा सौभाग्याचं लक्षण होतं आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहतं आपल्या घरातल्या व्यक्तींजवळ. तर त्यासाठी आपल्याला ह्या कुंकवाचा असा उपयोग करायचा आहे. त्यासोबतच श्रीयंत्रावरती आपण ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही आहे तर त्यांनी ह्या दिवशी श्रीयंत्र स्थापना करावी. स्थापना करताना आपण श्रीयंत्राला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक करून श्रीयंत्राची स्थापना करू शकता. ज्यांच्याकडे आहे त्यांनी अभिषेक करावा आणि त्याच्यानंतर आपण लाल कपड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवून ते आपण बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवा. ते श्रीयंत्र कपाटामध्ये ठेवताना ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. मी हा मंत्र तुम्हाला खाली देते आहे, जेणेकरून तुम्ही लिहून देखील नंतर तो म्हणू शकता. तर त्याचसोबत दुसरा एक उपाय म्हणजे आपण लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचसोबत कमळाचं फूल शक्य नसेल तर गुलाबाचं फूल, लाल गुलाबाचं फूल तुम्ही अवश्य वाहा. त्याचसोबत आपण लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. पांढरी खीर म्हणजे तांदळाची खीर तुम्ही करू शकता, शेवयांची खीर करू शकता. तर अशी पांढरी खीर आपल्याला दाखवायची आहे. होळी दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य तर दाखवतो, परंतु त्यासोबतच आपल्याला खिरीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. संध्याकाळी आरती करण्याच्या अगोदर आपल्याला खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर खीर लक्ष्मीला अर्पण करावी. त्याचसोबत होलिकेमध्ये देखील आपण प्रसाद म्हणून ती खीर अर्पण करायची आहे. त्यानंतर तांब्याचं भांडं लक्ष्मीला अर्पण करावं. तांब्याचं भांडं जे काही तुम्हाला देवघरामध्ये लागतं तशा पद्धतीचं तांब्याचं भांडं तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि जेणेकरून ते पुन्हा नंतर पूजेमध्ये देखील तुम्हाला वापरता येईल. छोटंसं तांब्याचं तांबा असेल किंवा तांब्याचं तांबूल असेल. बऱ्याच जणांना हे माहिती पण नाही की देवघरामध्ये आपण तांब्या भरून पाणी ठेवलं पाहिजे, जे की आपण
दर तुम्ही पौर्णिमे दिवशी बदल करू शकता किंवा दर गुरुवारी बदल करू शकता. तर तांब्याचं पाण्याचा तांब्या जो आहे भरलेला, जसं आपण किचन ओट्यावरती देखील डाव्या साईडला गॅसच्या पाण्याचा तांब्या किंवा पाण्याचा हंडा भरून ठेवतो, की ज्याच्यामुळे म्हणजे त्याचं एक चांगलं मांगल्याचं प्रतीक आहे ते, जसं आपण कलश ठेवतो तर त्याचप्रमाणे तांब्याचा तांब्या देखील ठेवावा. तर तुमच्याकडे जर का देवघरामध्ये हा तुम्ही ठेवलेला नसेल तर तुम्ही तांब्याचा तांब्या देखील अर्पण करू शकता आणि तो परत रोजच्या जे आपण पूजा करतो त्याच्यानंतर आपण पाणी भरून तिथे डाव्या साईडला ठेवायचा असतो कोपऱ्यामध्ये. तर ते देखील तुम्ही ते लक्ष्मीला अर्पण करू शकता. त्यानंतर एक उपाय आहे, तो म्हणजे तांबे किंवा चांदीच्या नाण्यावरती जे आपण लक्ष्मीपूजनच्या किंवा दिवाळीच्या पूजनाच्या वेळेस आपल्याकडे लक्ष्मीचं अर्पण करताना ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी महालक्ष्मी एहे ही सर्व सौभाग्य देही मी स्वाहा असं म्हणून आपल्याला ते पर्समध्ये ठेवायचं आहे नाणं. त्याच्यानंतर खीर मालपुआ मध मिसळून होलिकेमध्ये अर्पण करावं आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे किंवा आपल्या मनामध्ये जे काही तुमचे विचार आहेत, निगेटिव्ह विचार असतील किंवा निगेटिव्ह लोक असतील तर त्यांचं नाव घ्यायचं आहे. फक्त आपल्या आयुष्यामध्ये त्या लोकांचा वास जो आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्यांची लुडबुड होऊ नये किंवा आपल्या आयुष्यामध्ये स्थैर्य लाभावं, आर्थिक संकट सगळे मिटावे आणि आर्थिक स्थैर्य लाभावं, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकावी नांदावी असं म्हणून आपल्याला ती गोष्टी अर्पण करायच्या आहेत. अर्पण करताना ओम श्री महालक्ष्मी स्वाहा असं म्हणून होलिकेमध्ये आपल्याला त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्याचसोबत तुम्ही नारळ देखील अर्पण करू शकता. ज्या कुठल्या घरातल्या व्यक्तींवरतून आपल्याला नारळ उतरवून टाकायचं आहे, जसं आपण नजर उतरवतो त्या पद्धतीने आपल्याला नारळ उतरवून टाकायचं आहे. उतरवून टाकताना काही म्हणायचं नाही आहे, फक्त शेंडी जी आहे ती त्या व्यक्तीकडे असावी आणि आपल्याला नारळ उतरवून टाकायचं आहे. 7 वेळा 3 वेळा तुम्ही वारून म्हणजे उतरवून किंवा 3 वेळा आपल्या स्वतःवरून देखील आपण उतरवून टाकू शकतो, घरावरून उतरवून टाकू शकतो किंवा आपल्या जिथं काही बिझनेस आहे, दुकान आहे, तुमचं शॉप आहे तिथून तुम्ही उतरवून होलिकेमध्ये दहन करण्यासाठी तो टाकू शकता नारळ. तर नारळ उतरवून टाकताना देखील ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणून आपल्या मनातली जी इच्छा आहे ती बोलून किंवा आपल्या घरावरचा दोष जो आहे तो निघून जावा यासाठी आपल्याला नारळ उतरवून टाकायचा असतो. पुरणपोळीचा नैवेद्य देखील आपण अर्पण करत असतो होलिकेमध्ये. त्याचसोबत दुसरा एक उपाय म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला रात्र जागरण करावी असं म्हटलं जातं. जसं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण रात्र जागरण करतो त्याच पद्धतीने होलिका दहनाची रात्र देखील आपल्याला जागरण करायचे असते. श्रीसुक्ताचं पठण करायचं असतं किंवा कनकधारा स्तोत्र म्हणायचं असतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी रात्री जागरण करावं आणि श्रीसुक्ताचं पठण करावं. रात्री जागरण करणं शक्य नाही ज्यांना, त्यांनी सकाळी तरी का होईना एकदा तरी का होईना श्रीसुक्ताचं पठण करावं. त्यानंतर आपल्याला होळीच्या रात्री श्री लक्ष्मी नारायणाय नमः असा मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात किंवा कटकटी होतात तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे 108 वेळा. त्यानंतर पैसा धन संपत्ती ही कुणाला नको आहे तर त्याचसाठी महालक्ष्मी मंत्राचा एक जप आहे, तो म्हणजे पद्मानने पद्म पद्मात लक्ष्मी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौभाग्यम लभाम्यहम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक संकट चालू आहेत किंवा आर्थिक जे काही अडचणी चालू आहेत, पैसा टिकत नाही आहे, पैसा येतो पण तो जातोही तितक्याच लवकर किंवा महिन्याच्या शेवटी आपल्याला पैशाची चणचण भासती आहे, तर त्या सगळ्यासाठी आपल्याला महालक्ष्मीच्या ह्या सगळ्या साधनेचे किंवा हे सगळे उपाय आपल्याला करायचे आहेत. या उपायामधले तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे उपाय करा. त्या दिवशी आपल्याला त्यासोबतच आपल्याला पौर्णिमा आहे, होळी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा बरेच जण करतात, ज्यांना लक्ष्मीची साधना किंवा जे कोणी देवीचं करतात तर ते लोक पौर्णिमा करतात. तर पौर्णिमा हे व्रत करावं. होळी दिवशी एक वेळा आपण जेवण करायचं असतं. त्यानंतर त्या चंद्राला दूध द्यायचं असतं. तर चंद्र हा म्हणजे आपण जसं लक्ष्मीसाठी जे काही प्रिय गोष्टी आहेत तर लक्ष्मी त्यांची साधना करतो, तर चंद्राची देखील पूजा करण्याचं ह्याचं खूप महत्त्व आहे. जसं आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील लक्ष्मीची पूजा खूप करतो किंवा लक्ष्मीपूजन हे जे आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. तर त्याच पद्धतीने होळी पौर्णिमेच्या दिवशी देखील उगवत्या सूर्याला जसं अर्घ्य देणं महत्त्वाचं आहे तसंच उगवत्या चंद्राला दूध देणं खूप महत्त्वाचं आहे. चंद्राला दूध अर्पण करावं किंवा दह्याने अर्घ्य द्यावं. त्यानंतर रात्री नरसिंह स्तोत्राचं पठण करावं. नरसिंह स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या जे काही आयुष्यामध्ये जे कोणी शत्रू आहेत तर त्या शत्रूंचे जे काही वाईट विचार आपल्यावरती असतील किंवा जे आपलं चांगलं होणं ज्या लोकांना बघवत नाही किंवा ज्या लोकांना देखवत नाही तर ते लोक आपल्या कंटिन्यू म्हणजे वाईट जे आपल्या प्रवृत्ती असते काही लोकांची तर त्याचा आपल्यावरती प्रभाव पडत असतो, ते आपल्या आयुष्यावरती प्रभाव पडत असतो. त्यासाठी आपल्याला नरसिंह स्तोत्राचं पठण संध्याकाळी होळी दिवशी करायचं आहे किंवा रात्री जागरण करता त्यावेळेला आपल्याला करायचं आहे. तर असे काही महत्त्वाचे असे उपाय आहेत जे की आपल्याला होळी दिवशी करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी स्थैर्यासाठी
होण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत त्या निघून जाण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये फक्त समाधान, धैर्य, आरोग्य, संपदा नांदावी यासाठी. तर ह्या काही महालक्ष्मीच्या पूजनाचे काही उपाय होते. त्याचसोबत आपल्याला होळी दिवशी आपल्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी आहेत, म्हणजे आळस असेल आपल्या आयुष्यामधला, तो देखील आपला शत्रू आहे. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर ज्या गोष्टी वाईट आहेत आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या निघून जाव्या आणि आपल्याला चांगल्या गोष्टी अंगीकाराव्या किंवा चांगल्या गोष्टींची सवय लावावी, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होईल, भरभराट होईल. तर त्या गोष्टींचा विचार करावा आणि वाईट गोष्टींच्या होळीमध्ये आपल्याला दहन करायच्या आहेत. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण म्हणजे वस्तू ज्या आहेत त्या दहन करतो, तर त्याचसोबत निगेटिव्ह विचारांचं देखील दहन करायचं आहे, निगेटिव्ह गोष्टींचं देखील दहन करायचं आहे. वाईट जे लोक आहेत त्यांच्या संगतीपासून आपल्याला दूर जायचं आहे. चांगल्या गोष्टी अंगीकारायच्या आहेत, चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत. तर ह्या सगळ्या छोट्याशा माहितीसोबत मी इथेच थांबते. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की होळी दिवशी आपल्या आयुष्यामधले सगळे निगेटिव्ह गोष्टी निघून जाव्या आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, धन, आरोग्य, स्वामी समर्थ महाराज की जय.